त्यामुळे चर्चेमध्ये आहे. आमच्या समालोचन कक्षात स्कोररच्या भूमिकेमध्ये नरेश पाटील आणि आता राजदीप चौधरी हे जोडले गेलेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत सकाळच्या सत्रामध्ये. सुस्वागतम. कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटना आयोजित संलग्नित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 20वे वर्ष या स्पर्धेचं. आज अंतिम दिवस, 11वा दिवस या स्पर्धेचा. आणि आता सेमी फायनलचा बिगुल वाजलेला आहे. सेमी फायनलची तयारी आता सुरू होईल. दोन्ही पंच आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दोन्ही पंचांना खूप साऱ्या शुभेच्छा. हा मोठा सामना आहे. पंचांची भूमिका तेवढीच महत्वाची असेल. हेमंत शेट्टी आणि उमेश केनी हे दोन पंच आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ज्यांना तुम्ही स्क्रीनवर पाहताय हेमंत शेट्टी आणि उमेश केनी. जेपी पॅनल. आणि आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाईल. टीम OV11 आदर्श पडले या संघाकडून. OV11 आदर्श पडले गाव या संघाचे सलामीवीर मैदानामध्ये चालले. टाळ्यांचा गजर होतोय. विराट कोहली स्टँडमध्ये. डगआउट मधून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत दोन्ही संघाला. समालोचन कक्षाच्या वतीने, आयोजकांच्या वतीने आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब, कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, यांच्या वतीने कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार श्रीमान प्रमोदजी रतन पाटील राजू दादा यांच्या वतीने, माजी आमदार रमेशजी रतन पाटील दादा यांच्या वतीने, विजयजी रतन पाटील साहेब यांच्या वतीने. लाईट बंद करायचे आहेत. जिथे आपण पाहतोय कार ठेवलेली आहे आपल्या मालिकावीराची, तिथल्या ज्या लाईट चालू आहेत आणि मुख्य व्यासपीठावरच्या ज्या लाईट चालू आहेत त्या बंद करायच्या आहेत. मुख्य कॉमेंट्री बॉक्समध्ये बक्षीस स्वीकारलं जाणार नाहीये. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे एक कक्ष इथे करण्यात आलेला आहे. तिथे जय दुर्गा माता क्रिकेट मंडळाचे सर्वच कार्यकर्ते आहेत. तुम्हाला तिथे लिहून आणायचं आहे. तुमचं जे काही बक्षीस असेल ते बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे स्वीकारलं जाईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये कृपया कोणी येऊ नका, ही नम्र विनंती आहे, अशी माहिती आयोजक आम्हाला देत आहेत. कॉमेंट्री बॉक्सच्या मागे एक कक्ष निर्माण करण्यात आलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही तुमचे काही बक्षीस असतील त्याची अनाउन्समेंट तिथे होईल. तर पडलेगाव या टीमसाठी राजेश राऊत आणि कैलाश मात्रे यांच्याकडून पारितोषिक आहे. सलग 3 षटकार 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि लगातार 3 चौकारासाठी साहिल पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. कारण सध्या फलंदाजी करतोय हा संघ. सौ जिजाबाई गोपीनाथ खरबे यांच्याकडून पडले संघासाठी उपांत्य फेरीत पोहोचलेत, त्याच्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 षटकार 3000, चौकारासाठी 2000, सलग 3, आणि गोलंदाजी करतील, विकेट हॅट्रिक घेतली तर 5000. धन्यवाद खरबे साहेब. टाळ्यांचा गजर. मॅचला सुरुवात. पहिला बॉल सेमी फायनलचा आणि पहिला बॉल टाकण्याच्या तयारीमध्ये आहे केतन म्हात्रे. लाईट बंद करून घ्यायचेत. लाईट्स ज्या आहेत सुरू सध्या त्या बंद करून घ्या, त्याच्यासाठी खेळ थांबलाय. पंडित गोरपेकर यांनी संपर्क साधायचा आहे आमच्या व्यासपीठाशी. पंडित गोरपेकर. पिच क्युरेटर नरेश म्हात्रे. पिच क्युरेटर नरेश म्हात्रे, त्या लाईट्स बंद करून घ्या.
सामन्याला सुरुवात करायची आहे. टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा झालाय. पहिला बॉल सेमीफायनलचा. पहिलाच बॉल, कलात्मक फटका इथे पाहायला मिळतो. क्लास लिहिलं या बॉलवर. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. शेवटच्या क्षणाला मनगट इथे वळवलं फलंदाजाने. तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मध्ये. ऋषी भोईर टीव्ही अंपायर कडे आता हा निर्णय प्रलंबित असेल. बाउंड्री चेक हॅपनिंग. बाउंड्री चेक आता केली जाईल. स्टंप विजन या कॅमेरा अंतर्गत हे दृश्य. परंतु काय मनगटी फटका होता, काय मनगट वळवलं होतं फलंदाज स्वप्नीलने. या स्पर्धेमध्ये खेळत असताना त्याचा एक वेगळाच अंदाज असतो. सामना सुरू ठेवा, कारण शेवटी धावा तर घेतलेल्या. तोच बॅटर स्ट्रायकिंग एंडला आहे. धावा किती आल्या त्याची माहिती येईल. 4 आला तर 4 वाढतील. तोच बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला आहे. बोल तयार. फुलर लेनचा बॉल होता. बॉटम एंडचा खूप चांगला वापर इथे करत असताना लॉफ्ट केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. पॉवर प्ले मध्ये अगदी कलात्मक खेळ करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. सुरुवात चांगली करून दिलेली आहे OV11 आदर्श पडलेगावसाठी या फलंदाजाने. महत्वाचं म्हणजे एक मोठी स्पर्धा, स्पर्धेमध्ये खेळत असताना पडलेगाव संघ सेमीफायनल. बॅकफुटला जात असताना थोडंसं टॅप केलंय. बॉलला कट करत असताना पॉइंटच्या दरम्यान तिथून सिंगल मिळवली आहे. आतापर्यंत एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. जास्त जोखीम घेतलेली नाहीये फलंदाजी करत असताना स्वप्नील मात्रेने. स्वप्नीलच्या बरोबरीने खेळतोय रोहन मात्रे. लक्ष प्रस्थापित करायचं आहे. टॉस जिंकून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का दिला OV11 आदर्श पडलेगाव संघाने. टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय सेमीफायनल मध्ये त्यांनी घेतलाय. नक्की ब्रेव डिसिजन आहे, परंतु शेवटी असे निर्णय घ्यावे लागतात. निर्णय क्षमता पाहिजे कर्णधाराकडे, टीमकडे, मॅनेजमेंटकडे. ती निर्णय क्षमता इथे दाखवली आहे. हा बॉल थोडासा आकुटप्प्याचाच होता. विकेट कीपर थोडासा बीट झालाय. फलंदाजाला देखील इथे बीट केलं या बॉलने. आणि तत्पूर्वी आपल्याला पाहायला मिळते बॅटची आतमधली कडा कदाचित घेतली होती. त्याच्यामुळे 1 धाव इथे दिली जाईल फलंदाजाच्या खात्यामध्ये. त्याचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत बिनबाद 6. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर. OV11 आदर्श पडलेगाव या संघाची सध्या फलंदाजी सुरू आहे. टीम वाकळणच्या विरुद्ध हा पहिला सेमीफायनलचा थरार तुम्ही पाहताय अगदी सकाळीच. यावेळेला थोडीशी जागा बनवून इनसाइड आउट खेळलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक मागे धावतोय, जज करतोय. दुसरा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये झेल टिपलाय. केतनचा जल्लोष सुरू झालाय. अविनाश मागे धावत जात असताना एक सर्वोत्तम झेल त्याने टिपलाय सेमीफायनल मध्ये. फलंदाज बाद होतोय स्वप्नील मात्रे. पहिल्या बॉलवर ज्या 2 धावा आल्या होत्या त्या 4 धावा आहेत. चौकार इथे घोषित करण्यात आलेला आहे. आणि पहा हा ऍक्शन रिप्ले. त्याच्यासाठी हा चौकार आहे. पाय पहा त्या खेळाडूचा कुठे आहे. बॉल हातामध्ये टच आहे, त्याच्यामुळे 4 धावा मिळताना दिसतील. वाह काय टेलिकास्ट आहे. tenniscricket.in आणि GTC तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. tenniscricket.in चे 18 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. टीमची धावसंख्या 8. एक फलंदाज बाद. स्वीप करण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर. खराब स्ट्रोकचं सिलेक्शन. वैभव आला, वैभव गेला. विकेट मात्र मिळवत असताना गोलंदाजीमध्ये केतन मात्रे पहिल्याच ओव्हरमध्ये आज 2 धक्के दिलेत OV11 आदर्श पडलेगावला.
अप्रतिम सुरुवात इव्हन डीजेच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर मुक्त गोलंदाज केतन म्हात्रेच्याकडून सुद्धा पहिल्या षटकामध्ये एक मोठा अडसर निर्णय तर निश्चित घेतला पडले संघाने की आम्ही बॅटिंग करू, पण सगळ्यात इन्फॉर्म बॅट्समन जो होता या संघाचा त्या फलंदाज म्हणजेच आपण बघतो की स्वप्नील म्हात्रेला त्याची विकेट काढली. झेलच्या स्वरूपात अप्रतिम झेल टिपला, मागे जात असताना खूप सुंदर झेल टिपला. ती पहिली विकेट होती केतनची. त्यानंतर आपण बघितलं की वैभव आल्याच त्याला स्थिराव दिलं नाही. नवीन बॅट्समन होता स्ट्रायकिंग एंडला, दबाव कशा प्रकारे बनवायचा फ्रेश बॅट्समनवर तो दबाव पहिल्या चेंडूवर बघायला मिळाला आणि क्लीन बोल्ड त्रिफळा उद्ध्वस्त केला, चारोखानी चित केला त्याला. आणि आपण बघतो की दुसरी विकेट केतन म्हात्रेसाठी. तर धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस सुरुवात चांगली झाली आहे वाकळण संघाकडून. अवघ्या 8 धावा धावफलकात पडले संघाच्या, पण 2 विकेट आहेत त्या वाकळणकडे. हे विसरून चालणार नाही प्रसादजी, कारण पहिले जे 4 सामने आहेत OV11 आदर्श पडलेगावने प्रथम फलंदाजी करताना जिंकलेले आहेत. त्याच्यामुळे या टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हा देखील एक दादा संघ आहे, कमबॅक पलटवार करेल उद्देश. पहिलाच बॉल थोडासा उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बरोबर ओळखलं होतं, थोडीशी लेंथ मागे खेचले उद्देशने. अंपायरचा सिग्नल येतोय लेग बायचा, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आतापर्यंत 9 धावा. रोहन म्हात्रे आणि आता मयूर मैदानाच्या आतमध्ये. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा चीता या टोपण नावाने या खेळाडूची ओळख आहे, परंतु सध्या बॅटिंग करावी लागेल. 2 महत्त्वाचे फलंदाज स्वप्नीलने मात्र सुरुवात चांगली केली होती, परंतु स्वप्नीलचा इनसाइड आउट फटका फसला आणि एक चांगला झेल टिपण्यात आला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान अविनाश भोईरकडून. त्याच्यामुळे दबाव बनलाय टीम OV11 आदर्श पडलेगाववर. परंतु OV11 आदर्श पडलेगाव हा जो संघ आहे तो सहजासहजी सामना सोडणाऱ्यातला संघ नाहीये. हा संघ संघर्ष करेल. पलटवार पुन्हा एकदा होऊ शकतो. हल्ले प्रतिहल्ले होत राहतील या मॅचमध्ये, कारण परंपरा प्रतिष्ठा असलेली ही स्पर्धा तुम्ही खेळताय. बॅटची कडा आणि कॅच ड्रॉप. यष्टीरक्षकाने मयूरचा झेल इथे सोडलाय. जितेश होता विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये, यष्टीरक्षक हा झेल सोडतोय. थोडासा निराश आहे, नक्की निराश ते पाहायला मिळतोय. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा बॉल होता, लेफ्टी बॅटरसाठी बाहेर निघणारा बॉल, आणि ते फुटवर्क नव्हतं, खोलून ठेवलं होतं ऑलमोस्ट बॅटर मयूरला. बॅटची कडा घेतली, झेल सुटलाय. टीमची धावसंख्या 10, 2 फलंदाज बाद. उद्देश पाटील पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत असताना 2 धक्के पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये. पडले संघाला पुन्हा एकदा फुटवर्क नाहीये. खेळाचा होता ऑफ साईडला, आतमधली कडा घेत ऑन साईडला निघाला बॉल, तरी देखील 2 धावा इथे कंप्लीट होतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, 2 धावा मिळत आहेत रोहन म्हात्रेला. टीमची धावसंख्या 12. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी आता खुलून जाईल हळूहळू. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक येतील, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये पहिला सेमी फायनलचा थरार तुम्ही अनुभवताय. टीम वाकळण विरुद्ध पडले अशी ही लढत आहे. टॉस जिंकल्या उशिरा जे प्रेक्षक जोडले गेलेत GTCवर किंवा टेनिस क्रिकेट .inवर किंवा हॅथवे आणि त्याचबरोबर डेन NBCवर पडलेने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. लगातार हे फटके मारण्याचा प्रयत्न होतोय, त्याच्यामध्ये यश येताना दिसत नाहीयेत. पुन्हा एकदा 2 धावा इथे कंप्लीट करत असताना 2 धावा जातील रोहनच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर डबलने आतापर्यंत 14 धावा. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या दरम्यान वाकळण संघाची. प्रतिष्ठा त्यांची पणाला लागली आहे. सलग 5 वेळा, सलग 5व्यांदा या स्पर्धेमध्ये सेमी फायनल मध्ये दाखल होणारा एकमात्र संघ आहे वाकळण. टाळ्या येतात त्या टीमसाठी. सलग 5 वेळेला हा संघ दाखल झालाय. सेमी फायनल मध्ये स्वीप करत असताना क्षेत्ररक्षक आहे, चांगला झेल तिथे टिपलाय. हितेश पाटीलने फलंदाज बाद. उल्लेख केला कुणाल तू की बॅटिंग करत असताना आतापर्यंत त्यांनी सगळे सामने जिंकले होते, पण आपण जर लॉट्स बघितला तर तिसऱ्या दिवशी सामना तिसरा होता. इव्हन आपण आज बघतोय की पहिला सामना खेळत आहेत. ड्यू फॅक्टर आपण थोडंसं आपण बघतो की थंडीचे दिवस आहेत, थोडीशी विकेट आपण बघतो की दमट असते. अशा मुवमेंटला हा निर्णय धाडसीच होता, पण डिलिव्हर करून दाखवणं तेवढं इम्पॉर्टंट आहे. जर कॅप्टन निर्णय घेतोय आपला तर आपल्याला डिलिव्हर करणं गरजेचं आहे. आपण बघतो की पॉवरमध्ये 3 विकेट त्यांनी गमावल्या आहेत. धावसंख्या अत्यंत माफक आहे ती 14 धावा धावफलकावर. नाही, एकदम बरोबर मुद्दा तुम्ही छेडला प्रसादजी, आणि खऱ्या अर्थाने मी देखील सहमत आहे की सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टीमध्ये थोडासा दमटपणा आपल्याला जाणवतो, मॉइश्चर जाणवतं, दवबिंदूंचा परिणाम जाणवतो. अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग का,
हा प्रश्न आहे. शॉर्ट बॉलचा वापर पूल केलाय डीपमध्ये, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावतोय, एक धाव तर इथे मिळेल कारण पूलचा फटका होता, मागे जाऊन खेळला, त्याच्यामुळे दुसरी धाव शक्य नाहीये हे लगेच लक्षात आलं. फलंदाज मयूरला त्याने थांबवलं, ऋतिकला. टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपला, 7.5ची सरासरी राखत असताना धावा केलेल्या आहेत 15. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. ओवी आदर्श 11 पडलेगाव या संघाची सध्या ही धावसंख्या आहे. 15 धावा आणि 3 फलंदाज बाद. परंतु शेवटी एक निर्णय घेतलाच जातो. कुठलीही टीम असो, कर्णधार असो, मॅनेजमेंट असेल, चर्चा होते. ज्यावेळेला तुम्ही सेमीफायनलमध्ये दाखल होता, शेवटच्या दिवशी तुम्हाला खेळायचं असतं. गावामध्ये देखील चर्चा झाली असेल, यांची टीम मीटिंग झाली असेल, सर्वजण एकत्र आले असतील आणि त्यावेळेला ठरलं असेल की हो, आपल्याला जर टॉस आपण जिंकला, जरी आपला पहिला सामना असेल किंवा दुसरा सामना असेल, इथे तर पहिलाच लागला सेमीफायनलमध्ये, त्याचाही ड्रॉ करण्यात आला आणि त्यांनी बॅटिंग निवडली. परंतु शेवटी निर्णय तो घेतलाय, आता त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. फलंदाजांकडून सुरुवात अपेक्षित होती, ती झालेली नाहीये. तर तुम्ही बघू शकता आता मात्र आमचे सर्व व्हॉलेंटियर्स जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटायचे सगळं स्टँडच्या समोर आता तुम्हाला ते बॉक्स बघायला मिळत आहेत, ज्या ठिकाणी कुपन तिथे टाकलं जाईल. कुपन तुमच्यापर्यंत पोहोचतील थोड्याच वेळात आणि कुपनच्या माध्यमातून तुम्ही भाग्यवान विजेते होऊ शकता. या स्पर्धेमध्ये 5 सायकल, 5 कूलर आणि 1 मोटरसायकलच्या निश्चित मोठ्या संख्येने उपस्थित राहा. आपण बघितलं की प्रजासत्ताक दिवशी आपण बघितलं की 3 सायकल, 1 मोटरसायकल. 1 मोटरसायकल कोणाला मिळाली तर आडिवली संघाच्या खेळाडूला मिळाली, अजय भानेला. आणि बघू शकता आज सुद्धा आपल्याला ते चित्र बघायला मिळणार आहे. 9,000 प्रेक्षक ऑनलाईन सामना पाहत आहेत, त्यांचं स्वागत आहे. वाह, पिकअप शॉट, बॉलला पाठवलंय बाउंड्रीच्या बाहेर, लॉंग लेग सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. केतन मात्रेचा त्याच्या विरुद्ध एक चांगला पिकअप शॉट पाहायला मिळाला. ऋतिकच्या पॅट मधून येतोय हा चौकार लॉंग लेगला. 4 धावा मिळत आहेत. टीमची धावसंख्या 19 ला 3. केतन राऊंड विकेट, अँगल बनवत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, आणखीन एक विकेट इथे मिळू शकते आणि ते केतनने झेल टिपलाय. ऋतिक परतलाय, पलटवार करत असताना केतन पहिल्या चौकाराचं उत्तर दिलंय विकेट घेऊन. केतन मात्रे आज ज्या वेळेला सकाळी हा संघ दाखल होणार होता या क्रीडा नगरीमध्ये आणि खऱ्या अर्थाने जी संस्कृती आहे आपल्या आगरी कोळी समाजाची, जी आपल्या बांधवांची संस्कृती आहे, खऱ्या अर्थाने या खेळाडूचं ऑक्शन करण्यात आलं होतं. गावामध्ये अनेक महिलांनी त्याची ओवाळणी केली, त्याच्यानंतर ही संपूर्ण टीम इथे दाखल झाली. खूप मोठी गोष्ट आहे. आपली परंपरा अबाधित राखत असताना गावातल्या महिला भगिनी या सर्व खेळाडूंचं औक्षण केलं त्यांनी आणि त्यांना शुभेच्छा दिल्या की तुम्ही जा, जिंकून या, यशस्वी व्हा. त्याच्यामुळे किती भावना जोडल्या गेलेल्या आहेत हे इथून समजतं. केतन मात्र एक महत्त्वाचा खेळाडू आहे. यावेळेला बॅटची वरची कडा, फिल्डर आहे, पॉइंटला उद्देशने एक लॉलीपॉप झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. उद्देशकडून चूक होते, त्याची बॉडी लँग्वेजच नव्हती. तो बॉल खाली ज्या वेळेला गेला त्याच वेळेला वाटत होतं की हा झेल सुटू शकतो आणि पहा झेल सुटलाय. गोलंदाजी तर चांगली करतोच तो, नो डाऊट, परंतु क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असतं. हा झेल सध्या तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर, पहा किती अंतर होतं पायांमध्ये ज्यावेळेला झेल तो घेत होता आणि ते झेल सोडलाय. केतन मात्रे सध्या तुमच्या स्क्रीनवर फ्लेक्समध्ये तुम्ही त्याला पाहताय, परंतु आज सकाळीच औक्षण त्याचं करण्यात आलं होतं. गावातल्या तमाम महिला भगिनींनी आज खऱ्या अर्थाने ओवाळणी केली या सर्व खेळाडूंची. त्याच्यानंतर हा संघ इथे दाखल झालाय. आपली परंपरा अबाधित राखत असताना त्या महिला भगिनी वाकणगावच्या. केतन पुन्हा एकदा तयार, ओव्हर द विकेट, कमी गतीने टाकलाय, हाफ आर्म जॅब केलाय, डीप मध्ये फिल्डर येतोय, एक रन इथे कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय.
2 धावा मिळतील मयूरला. बॅटिंग करत असताना धावा जमवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न इथे सुरू आहे. 24 धावा झाल्यात. 8ची सरासरी गाठण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातला. श्याम पाटील यांची ड्रीम मेकर्स डान्स अकॅडमी डोंबिवली, त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. खूप चांगले कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. काल एक चिमुकला मुलगा नाचत होता, मजा आली त्याचा डान्स बघून. पुढचा बॉल, शेवटचा बॉल या षटकातला. धावा झाल्या 24. 24 धावा, 4 फलंदाज बाद. स्वीप करत असताना खूप चांगला पॅडल स्वीप इथे केलाय. बॉल चाललाय फाईन लेग, लॉंग लेगच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय मयूरच्या बॅटमधून वेगाला प्रत्युत्तर देणारा हा डेलिकेट टचच्या द्वारे चौकार. नृत्य आपण बघतोय, म्हणजेच ड्रीम मेकर डान्स अकॅडमी सर्व कलाकार आपण बघतोय. आज वेशभूषा खूप सुंदर आहे. आपण बघतोय स्क्रीनवर लक्ष्मण चौधरी आणि प्रफुल्ल पाटील यांना. हे नेहमीच हे चेहरे आपण सगळ्यात लवकर बघतो, सकाळी बघतो. अनिल पाटील यांचा उल्लेख करेन, राजेश पाटीलचा उल्लेख करेन, सँडी फुटाणे, राजदीप चौधरी, हे जे चेहरे आहेत ते मात्र सकाळी येऊन सुरुवात करून देतात आजच्या दिवसाची, प्रत्येक दिवसाची जेव्हा सामने ते सुरू होतात. 28ला 4 अशी परिस्थिती आहे. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. लक्ष्मण चौधरी आणि त्याचबरोबर सध्या तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय प्रफुल्ल पाटील यांना. लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो. लोक स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो. फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात, आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो. ही 2 जी मंडळी आहेत ही सकाळी भरपूर लवकर इथे येत असतात आणि त्याचमुळे ही स्पर्धा सुरू होते. आणि त्याचबरोबर मी कौतुक करेन राजेश पाटील यांचं, आमचे सर्वच गुणसंख्यांक लेखक यांचं. आणि त्याचमुळे आपण पाहतो सकाळी बरोबर 8:30 काही वेळेला स्पर्धा सुरू झाली आहे. 8:15च्या दरम्यान रिपोर्टिंग, यांची मेहनत भरपूर आहे या सर्व कार्यकर्त्यांची. 3 षटक संपले, 4थं षटक सुरू झालंय. 4थ्या ओव्हरच्या सुरुवातीलाच धावा झालेल्या आहेत. स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 29. 4 फलंदाज बाद. राजदीप चौधरी आणि नरेश पाटील हे गुणसंख्यांक लेखक आहेत. पुढे टाकला, लॉफ्ट केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक धावतात डीपमध्ये. 1 धाव कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न, तिथे ऋषीने बॉल अडवला, तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतात. सेन्सिबल क्रिकेट. मयूर ठाकूर याच्यासाठी जाणला जातो. मोठे फटके तो कमी मारतो, परंतु धावांच्या शोधात असतो. जिथे गॅप मिळेल तिथे गॅप शोधण्याचा प्रयत्न त्याचा असतो. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट जगतातला चीता आहे. क्षेत्ररक्षण तर लाजवाब त्याचं असतं. बॅटिंग देखील तेवढीच कलात्मक असते. अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली. फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे फक्त 1 धाव मिळेल. मयूरच्या खात्यामध्ये सिंगल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 32. 4 फलंदाज बाद. 18 लाख सबस्क्रायबरचा पल्ला गाठलाय. tenniscricket.in ने त्यांचं भरपूर कौतुक झालं जगभरातून. GTC देखील मागे नाहीये. ग्लोबल टेनिस क्रिकेट अगदी लोकल पासून ग्लोबल करून टाकलं या परिसरातलं क्रिकेट त्यांनी. त्यामुळे त्यांच्याही वाहिनीचं नाव खूप चांगलं त्यांनी ठेवलंय, ग्लोबल टेनिस क्रिकेट. जल्पेश भोईर, आशिष, प्रथमेश, सर्व टीम खूप चांगलं कार्य करत असताना स्विच हिट. बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहूया धावा किती मिळतात. फिल्डर येतोय आणि तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं हरेश भोईर कडून. 2 धावा ऍड होतील. भरपूर वेळेला प्रयत्न केलाय रोहनने हा फटका मारत असताना, रोशनने हा फटका मारत असताना शेवटी त्याला यश आलंय. डबल बरोबर टीमची धावसंख्या 34. हा आमचा समालोचन कक्षाचा विभाग तुम्ही पाहताय, जिथे प्रसाद परब आहेत बरोबर माझ्या डाव्या बाजूला, राजदीप चौधरी आहेत उजव्या बाजूला आहेत नरेश पाटील. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. कौतुक करावं तेवढं कमी आहे. थोडासा शफल झालाय फलंदाज, परंतु लाईन पाहावी लागेल पंचांना. लाईन पाहिली जाते. पंचांचा इशारा येतोय, वाईड बॉल असेल. उमेश केने यांचा इशारा, हा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 35. आज सकाळपासूनच काय वातावरण निर्मिती झाली आहे स्पर्धेमध्ये. प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. कोणी शिट्या वाजवतंय, कोणी टाळ्या वाजवतंय, कोणी भोपू वाजवतंय, कोणी भोंगे वाजवतंय. असं वाटतं की वेस्ट इंडिजमध्ये आपण आलोय. एखाद्या कॅरेबियन बेटाच्या अगदी बाजूला तिथले जे ग्राउंड असतात तिथे असाच जल्लोष सुरू असतो.
आणि खासियत आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीची. काय ॲटमॉस्फिअर बनते इथे. ओहो, आणखीन एक चांगला बॉल. 2 खराब टाकले, त्याच्यानंतर एकच टाकला, पण चांगला टाकला असं म्हणायला हरकत नाहीये. जीतकडून चांगलं कमबॅक. धावा झाल्या 36. आता आक्रमण करावं लागेल. शेवटच्या ओव्हर्समध्ये आपण आहोत. भैरवीची षटकं. शेवटचा बॉल या ओव्हरचा. कमी गतीने टाकलाय, लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर येतोय खाली, झेल खाली. ऋषी आलाय, फलंदाज बाद. विकेट मिळते जीत भोईरला. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि मी मगाशी ज्या गोष्टीचा उल्लेख करत होतो पहा, या सर्व माता भगिनींनी सकाळीच केतन म्हात्रेने त्यांच्या संपूर्ण टीमचं खेळाडूंचं औक्षण केलेलं आहे. ही ओवाळणी त्यांना घातली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. जा आज जिंकून या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. म्हणजे याच्यावरून ही जी आपली आगरी कोळ्यांची परंपरा आहे, संस्कृती आहे, ती जपत असताना या सर्वच महिला भगिनी पाहायला मिळाल्या. आज त्यांच्या गावात देखील प्रत्येक टीव्हीवर हा सामना पाहत असतील, स्मार्टफोनवर पाहत असतील, लॅपटॉपवर कोणी पाहत असेल. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही पाहताय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36ला 5. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 36ला 5. पारितोषिक जी काही तुम्हाला लावायची आहेत आमच्या मुख्य कॉमेंट्री बॉक्सच्या मागे एक कक्ष करण्यात आलेला आहे, तिथे तुम्हाला ती लिहून द्यायची आहेत एनव्हलपसह पैसे जमा करून. ही एकच वेळा अनाउन्समेंट करतोय सकाळच्या सत्रामध्ये, लक्षात घ्या. तुम्हाला जे कोणते पारितोषिक लावायचे आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे तो एक कक्ष निर्माण करण्यात आलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही बक्षीस रक्कम लावू शकता. फुलर लेनचा बॉल होता. ड्राईव्ह करत असताना शॉर्ट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे कर्णधार मोतीराम भोईर. त्याने बॉल अडवलाय. फक्त एकच धाव मिळताना दिसेल. 100% कमिटमेंट देत असताना वाकण टीमच्या दरम्यान जर तुम्ही पाहिलं तर तरुण खेळाडूंचा भरणा आहे, काही जुने खेळाडू आहेत, म्हणजेच एक बॅलन्स संघ पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला जर आपण पडले संघाची गोलंदाजी पाहिली तर त्यांची स्ट्रेंथ आहे. गोलंदाजी खूप चांगली केली या टीमने, परंतु आता फलंदाजी करावी लागेल. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. 50च्या आसपास 13चं टार्गेट नक्की असायला पाहिजे. या 5 बॉलमध्ये 13 धावा जर केल्या तर सामना दुसऱ्या डावामध्ये चांगला रंगेल. सहज सोपा सामना होणार नाहीये, ते सोडणार नाहीयेत, कारण त्यांना माहिती आहे बॅटिंग करत असताना आपण 4 सामने जिंकलोय, हाही सामना जिंकू शकतो. परंतु 50 ही खूप महत्वाची धावसंख्या असू शकते. 50 धावा करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. 2 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मयूर ठाकूरच्या बरोबरीने हर्षल पाटील. भावेशने चांगली गोलंदाजी केली आहे, तो या टीम मध्ये आहे. मयूर ठाकूरसाठी 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक तेजस रमाकांत जोशी नवापाडा यांच्याकडून देण्यात येईल. मारावे लागतील, प्रयत्न करावा लागेल. बॉल अजूनही शिल्लक आहे 4. शॉर्ट बॉलचा वापर होता, थोडासा खेचून मारण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या आतमध्ये लागलाय आणि ते बॉल पाहायला लागून गेलाय. जीतच्या 2 धावा तरी ते मिळतील. 2च धावेवर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आतापर्यंत डबलने 41 धावा, 338 चौकार लागलेले आहेत ग्रामीण गटामध्ये. 48 टीमच्या दरम्यान हा महासंग्राम रंगत असताना याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता षटकार आणि चौकार याची प्रचंड बरसात झाली आहे या क्रीडा नगरीमध्ये. पुढचा बॉल राऊंड विकेट. यावेळेला पुन्हा एकदा संपर्क तेवढा चांगला नाहीये. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न मयूर आणि त्याचबरोबर हर्षल या 2 धावा कंप्लीट करतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा मिळतील. 3 धावा जातील आता खात्यामध्ये. ट्रिपल बरोबर टीमची धावसंख्या 44. बॉल शिल्लक आहे 2. एक बिग हिट पाहिजे, एक मोठा फटका.
50चं टार्गेट थोडासा मानसिक दडपण मानसिक दबाव निर्माण करणारं हे टार्गेट असू शकतं वाकण संघावर, परंतु 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उमेश भोईर शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना 8 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. 4 बॉल त्याचे टाकून झाले, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिलं सत्र सध्या तुम्ही पाहताय. उपांत्य फेरीचा सामना पहिला रंगतोय. ओव्ही 11 आदर्श पडलेगाव विरुद्ध वाकळण. फुलर लेनचा बॉल होता इनफिल्डच्या वरून, एक चांगला ड्राइव्ह, क्लासिकल अंदाज, बॉल चालला सीमारेषा पलीकडे, धावा मिळतील 4, येतोय चौकार. आणि रॅपच्या जमान्यामध्ये क्लासिकल फटके थोडेसे कमीच पाहायला मिळतात, परंतु हा क्लासिकल फटका होता. क्लास CLASS लिहिलं होतं या बॉलवर. 4 धावा मिळतात. 48 स्वीट हिट. आता मात्र स्वीट आहे, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आय थिंक बॅटरने DRS ची मागणी केलेली आहे. बीमर चेक करण्यासाठी डिसिजन पेंडिंग. मयूरच्या बॅटमधून 4 आल्या, 4च्या जागी 5 मिळतील का? 5 मिळाल्या तर 53 होतील, 4 आल्या तर 53चं लक्ष राहील. परंतु शेवटचा बॉल पण टाकावा लागू शकतो जर हा बीमर असेल. त्याच्यामुळे एवढे प्रश्न माझ्या मनात आहेत, तेवढेच प्रश्न प्रेक्षकांच्या मनात असतील. पाहूया शेवटी घडलं काय. लास्ट बॉल, डिसिजन पेंडिंग. वाकण संघ जागेवरच थांबायचं आहे, डिसिजन अजूनही पेंडिंग आहे, निर्णय अजूनही प्रलंबित आहे. इट्स फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे. धावा मिळतील 4, म्हणजेच काय तर 52 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 53 टू विन. 52 धावा झाल्यात. पहिली उपांत्य फेरी तुमच्या समोर रंगत असताना जो संघ जिंकेल थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. 5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकासह द्वितीय पारितोषिक आहे 3,50,000 रुपये. तृतीय पारितोषिक आहे 2.5 लाख रुपये. चतुर्थ पारितोषिक आहे 2.5 लाख रुपये नगद आणि एक आकर्षक ट्रॉफी. शहरी गटासाठी 5 लाख रुपये प्रथम, द्वितीय पारितोषिक 2.5 लाख, तृतीय पारितोषिक 1.5 लाख. त्याच्यानंतर कल्याण, बदलापूर, ठाणे, रायगड गट यांच्यासाठी 1.5 लाख रुपये प्रथम, 1 लाख रुपये द्वितीय. त्याचबरोबर 40+ ग्रामीण 1 लाख रुपये प्रथम, द्वितीय पारितोषिक असेल 50,000. पुढे पारितोषिक रक्कम असलेली स्पर्धा. 7 सामने. पहिला सामना इथे रंगत असताना बरोबर 9 वाजता सामन्याला सुरुवात झाली. 9:30ला डाव संपलाय आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. लक्ष्य पार करायचंय 53. या कारसाठी आज संघर्ष इथे रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण ही कार आहे निसानची मॅग्नाइट. जो खेळाडू ही कार जिंकेल त्याचं आणखीन एक मोठं स्वप्न पूर्ण होईल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं. पाहूया ही कार आज कोणता खेळाडू आपल्या घरी घेऊन जातोय. निसान मॅग्नाइट ही कार. हे 2 मित्र सध्या तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर. लक्की चौधरी आणि त्यांच्याच बरोबरीने प्रफुल्ल पाटील यांच्यासाठी मी मगाशी देखील उल्लेख केला होता, आता देखील म्हणेन, कारण आता ते स्क्रीनवर आहेत. लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो. लोक स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो. फरक एवढाच आहे, ती लोक जगात मित्र पाहतात, पण आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो. आणि मित्रांचं जग भरपूर वेगळं असतं. मित्र खांद्याला खांदा लावून पुढे घेऊन जाणारा असला तर खऱ्या अर्थाने जीवन सार्थकी लागतं. आणि ही 2 मित्रांची जोडी सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे, प्रफुल्ल पाटील, लक्ष्मण चौधरी. जाऊया आता मॅचकडे, जिथे 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. समालोचन कक्षात बदल होईल. आपण ऐकूया प्रसाद परब सर यांना दुसऱ्या डावामध्ये या उपांत्य फेरीत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद कुणाल दाते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना सुद्धा मानाचा मुद्रार्पण करून स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा 2024 पर्व 20वे शेवटचा दिवस. जबरदस्त ॲटमॉस्फिअर. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी खुल्या गटातल्या 3ही संघांना इन्व्हाइट करतोय. लवकरात लवकर आमच्या व्यासपीठावर आपण येऊन रिपोर्ट करायचं आहे. प्रवीण 11 खारघर, आर्या 11 खार्डी आणि शांतिरत्न 11 डोंबिवली. 3ही संघांचे संघनायक आपल्याला लवकरात लवकर आमच्या मुख्य व्यासपीठावर रिपोर्ट करायचा आहे. त्वरित या, वेळ अजिबात घेऊ नका. प्रवीण 11 खारघर,
आर्या 11 खार्डी आणि त्याचबरोबर शांतिरत्न 11 डोंबिवली. लक्ष आहे 53 धावेंचं. जसा तू उल्लेख केलास मगाशी दोघांचं चित्र स्क्रीनवर आल्यानंतर मी म्हणेन ही काटाईची सकाळी सत्रातली A1 जोडी आहे. प्रफुल्ल पाटील त्याचबरोबर लक्ष्मण चौधरी A1 जोडीच म्हणेन, कारण नेहमीच इवन जेव्हा ते पंचांच्या भूमिकेत होते तेव्हा पण सकाळी लवकर यायचे, सामना सुरू करायचे. त्यामुळे कित्येक वर्ष ही जबाबदारी खांद्यावर पेलत असताना, पार पाडत असताना, डिलिव्हर करत असताना हे 2 A1 जोडी असं मी म्हणेन. 2 ख्यातनाम क्रिकेटर प्रफुल्ल पाटील आणि लक्ष्मण चौधरी. तर उत्तरार्ध सुरू होतोय. इतिमध्याच्या आतमध्ये आपण बघतोय की बॅटिंगसाठी वाकलन संघ उतरलाय. स्वतः संगनायक बॉलिंग मार्गवर सज्ज होतोय. संगनायक नाही तर भावेश येतोय बॉलिंग मार्गवर. भावेश म्हात्रे, ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आहे. संगनायक आपण बघतोय की फ्लाइंग स्लिपमध्ये म्हणजे शॉर्ट थर्डमॅनला उभा आहे. आघाडीचे फलंदाज ग्राउंडवर पोहोचत आहेत. ऋषी भोईर, केतन म्हात्रे. सकाळी औक्षण झालं आहे. महाराष्ट्राची परंपरा जपत असताना इव्हन औक्षण आपण जास्त करून जेव्हा वाढदिवस असतो, जेव्हा जन्मदिवस असतो तेव्हा आपण औक्षण बघतो, पण अशा चांगल्या कामासाठी जात आहे तर औक्षण होणं गरजेचं आहे. आणि इव्हन कानमध्ये सुद्धा दिलं असेल की जा स्वतःची गाडी घेऊन जा, पण येताना टुर्नामेंटची गाडी घेऊन ये, मालिकावीरची गाडी घेऊन ये. सो ऑल द बेस्ट दोन्ही संघांना, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हो, पहिला चेंडू पायाच्या मागून वाकवली एसटी. पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त. ताबडतोब क्विक रिप्लाय पहिल्या चेंडूवर. मोठा धक्का, फलंदाज बाद. काय जल्लोष सुरू आहे. पहिल्याच बॉलवर परफेक्ट यॉर्कर ऋषी बोहीरची दांडी गुल केली आहे. आता त्याला थेट जावं लागेल डगआउटच्या दिशेने. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. राऊंड लेग इथे आउट करत असताना ऋषीचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय भावेशने. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्याने 14 विकेट पल्ला पार केलेला आहे. 14 विकेट घेऊन सध्या अग्र क्रमांकावर पाहायला मिळतोय भावेश. या मॅचच्या दरम्यान चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये पूर्णपणे छाप सोडत असताना ॲज अ बॉलर गोलंदाज भावेश म्हात्रे. खार्डीचे गणेश टावरे यांच्याकडून 1000 रुपये. वाकड्यांचे उपसरपंच अभिजी गायकर यांच्याकडून 2000 रुपये. सलग 3 चेंडूत 3 षटकार कुठलाही फलंदाज मारेल त्यासाठी पारितोषिक आलेलं आहे आमच्याकडे. त्याचबरोबर सौ जिजाबाई गोपीनाथ खरपे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 5000चा कॅश प्राईज आहे, ते पडले संघाला. स्ट्राईक एंडला येतो तो जीत भोईर. स्लोअर वन चेंडू कधी थोडंसं परिवर्तन ऑन साईडला पूल केलाय. वाईडिश लॉंगला कोणी काढून नाही जवळपास. सीमारेषे बाहेरच जाईल. विकेटचं उत्तर चौकाराने 4 धावा. दडपणच येऊ दिलेलं नाहीये. पहिलाच बॉल फेस करत असताना वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने हा चौकार येतोय. मिड ऑन 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये होता. खाली क्षेत्र होतं तिथे प्लेस करत असताना चांगलं टायमिंग इथे दाखवलंय जीत भोईरने. एक चांगला फलंदाज आहे, मोठा फलंदाज आहे, परंतु काही दिवसांमध्ये जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीयेत. ही डोकेदुखे वाकण टीमसाठी, परंतु महत्वाचा खेळाडू म्हणतात ना, लंबी रेस का घोडा आहे. महत्वाच्या सामन्यामध्ये खेळणं गरजेचं आहे आणि आता जीतने जबाबदारी घेतली आहे. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. हो, म्हणूनच ठाणे जिल्ह्याची रन मशीन म्हटलं जातं म्हणजेच जीत भोईरला. तर अजून एक पारितोषिक आहे. ओवी राजेश राऊत आणि कैलास राजाराम म्हात्रे यांच्याकडून मेडन ओव्हर जर टाकली कोणी तर कॅश प्राईज असेल तो 2000 रुपये. हो, अप्रतिम फटका. इम्प्रुव्हायझेशन, मॅन्युफॅक्चर फटका बनवला तिथे आणि लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर एक्झिक्यूट केला, डिपॉझिट केला, चौकार. पाय वाकवत असताना एक चांगला स्वीप शॉट पहा. ऍक्शन रिप्ले. मागच्या पायावर पूर्णपणे गुडघे टेकून तो बसला होता आणि त्याला पाठवलं थेट लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळत असताना एक चांगला स्वीप शॉट. हँड अँड आय कोऑर्डिनेशन किती चांगलं आहे खेळाडूचं. लवकर पोझिशन मध्ये आला, लवकर बॉल ओळखला आणि त्याला स्वीप करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलं. टीमची धावसंख्या 8. विकेट तर पहिल्या चेंडूच मिळाली होती, पण आपण बघतो की भावेश आता मात्र स्ट्रगल करत असताना पण 2 चेंडूत 2 चौकार दाखवताना अनुभव किती आहे जीतकडे हे त्याने दाखवून असताना आपण बघतो की 2 चौकार वसूल केले. धावसंख्या 8. धावफलकावर आपण बघतोय. चला लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आहे. प्रवीण 11 खारगर, नक्षी 11 आर्या 11 खार्डी
ओ क्लीन बोल्ड, अनप्लेबल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, थोडासा सेफ शॉट खेळायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये. आपण बघितलं की बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही, पण चेंडूने वेध घेतला मधल्या एसटीचा आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय तो जीत भोईरचा. आणि याच दरम्यान एक चांगला बॉल थोडासा आतमध्ये येणारा इनकटर बॅटची आतमधली कडा घेतली जीत भोईरने 8 धावा केल्या. 3 बॉल फेस करत असताना प्लेड ऑन झालाय जीत भोईर आणि 15वी विकेट मिळवलेली आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये गोलंदाज भावेश मात्रेने अक्षरशः आगीचे गोळे बरसवतोय. भावेश 15 विकेट घेणारा गोलंदाज सध्या तो यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत भावेशसाठी, कारण 15 विकेट या स्पर्धेमध्ये त्याने घेतलेल्या आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम खेळ. इवन मी म्हणेन की ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे या खेळाडूसाठी. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धा तुम्ही खेळताना या स्पर्धेमध्ये जेव्हा आपण बघतो की बॅट्समनवर प्रेशर असतं, तेवढंच प्रेशर बाकीच्या सुद्धा खेळाडूंवर असतं आणि ते बघायला मिळते की प्रेशर विदाऊट प्रेशर गोलंदाजी केली आणि 15 विकेट काढल्या आहेत. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे भावेशसाठी. क्या बात आहे. जयघोष सुरू आहे गणपती बाप्पाचा. पुढचा चेंडू जितेशसाठी आहे, समोर एक्झिक्यूट केला, बॅक टू द बॉलर. संक्षिप्त आहे तिथे या ठिकाणी चेंडू कव्हर करतील लॉंग ऑनला. एकच धाव मिळते या चेंडूवर. एकाच धारी मात्र समाधान मानावं लागेल ते फलंदाज जितेश भोईरला. धावसंख्येत आपण बघतोय ती भर झाली. धावसंख्या 9. 53चं लक्ष आहे. 10.60ची गती प्रति षटकामागे ठेवायची आहे आणि केतन आपण बघतोय की पहिल्यांदाच येतोय स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या समोर आपण बघितले की 2 फलंदाज तंबूत परतले. पहिल्या चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त झाला तो ऋषीचा. त्यानंतर आपण बघितलं की जीत सुद्धा 2 चौकार मारले, त्याचा सुद्धा त्रिफळा उद्ध्वस्त केला भावेशनेच. 2 विकेट त्याच्या नावावर आहेत. कडी परीक्षा 22 समोर, केतन समोर आलाय. चेतनसाठी आपण बघतोय लॉंग ऑन आहे, एक डीप स्क्वेअर लेग आहे तिथे, त्या ठिकाणी मयूर उभा आहे. पुढचा चेंडू ऑफ ड्राईव्ह, खूप चांगला फटका, लॉफ्टेड स्ट्रोक, टिपिकल शॉट, ट्रेडमार्क शॉट, प्रेशर दूर केलाय, चौकार. तेरा धावा झाल्या. शेवटचा बॉल थोडासा फुल टॉस होता, त्याला बरोबर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले. लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना फलंदाज केतन मात्रे वाकडी टीमवर जसा दबाव येतो हा दबाव झुगारण्याचं काम चौकार करतायत. कारण पहिली विकेट गेली जीतने, त्यानंतर 2 चौकार मारले, जीत आऊट झाला, त्याच्यानंतर केतनने चौकार मारलाय. म्हणजेच काय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्या ते खेळत असताना 13 धावा, पहिले षटक संपले, 2 फलंदाज बाद. दबाव बनलाय आता गोलंदाजी करणाऱ्या संघावर. म्हणूनच स्वप्नील मात्रे सेकंड ओव्हरमध्ये येईल. नाही, परफेक्ट आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटचं खेळावं लागेल, कारण आपण बघतो की पॉवर प्लेची 2 षटकं तुमच्याकडे आहेत. अशा मुवमेंटला जर विकेट गेल्यास हरकत नाही आहे. जी कॅपॅबिलिटी आहे, जी ॲबिलिटी खेळाडूकडे, त्यानुसार ते डिलिव्हर करतात. फटके मारू शकतात, मोठे फटके मारू शकतात आणि ते मारावे लागतील, कारण पॉवर प्ले सुरू आहे. आणि अजून एक पॉवर प्ले घेऊन आला आहे तो हेदुटणे गाव एंडकडून, अर्थातच आमच्या व्यासपीठ एंडकडून, कॉमेंट्री बॉक्स एंडकडून तो स्वप्नील. 2 मिनिटं थांबायचं आहे, फक्त 2च मिनिटं थांबा अंपायर. या आपण एक मोठा सन्मान करूया ग्राउंडवर. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटईच्या माध्यमातून हा सन्मान इथे ग्राउंडवर जाऊन होणार आहे. सर्वाधिक विकेट आणि सर्वाधिक धावा असा हा सन्मान असणार आहे. त्यामुळे आपण हा सामना 2 मिनिटं थांबवलाय. अनंत पाटील स्वतः तिथे जात असताना हे दोन्ही खेळाडू ग्राउंडवरच आहेत, त्यामुळे हा सन्मान आता ग्राउंडवर जाऊन होणार आहे. दोन्ही खेळाडूंनी मॅटवर यायचं आहे. विनंती करतो भावेशला, भावेशने ज्याने 15 विकेट काढले आहेत आणि ज्याने आपण बघतो या स्पर्धेमध्ये अर्जुन बुवा चौधरी आणि गोपीनाथजी खरबे हे सुद्धा जात आहेत ग्राउंडवर.
तब्बल 148 धावा करून सर्वाधिक पुढे केतन म्हात्रे, ऑरेंज कॅप होल्डर. आणि या दोन्ही खेळाडूंचा सन्मान इथे होतोय. पर्पल कॅप विथ द 15 विकेट भावेश आणि 148 रन इन द टुर्नामेंट केतन म्हात्रे, ऑरेंज कॅप होल्डर. पहिल्या 2 मॅचमध्ये 103, त्याच्यानंतर धावा केल्या त्याने 41 आणि त्याच्यानंतर आता एक चौकार मारलाय. पहिल्याच बॉलवर 148 धावा केल्यात, परंतु 15 विकेट घेणारा गोलंदाज भावेश म्हात्रे याला सर्वप्रथम इथे आता केतनला सन्मानित केलं जात आहे. 148 धावा 4 इनिंगमध्ये, 43 बॉलमध्ये, त्याच्यामध्ये 15 षटकार त्याने मारलेत, 9 चौकार त्याने मारलेत, अर्धशतक केलेलं आहे 1 आणि 30 पेक्षा जास्त धावा 2 वेळेला त्याने केलेल्या. स्ट्राईक रेट 344चा, ॲव्हरेज राहिला या स्पर्धेमध्ये 74चा, बेस्ट स्कोर होता त्याचा या स्पर्धेमध्ये 72. वाह, काय लेखाजोखा इथे दिलाय. आता भावेश म्हात्रेचा इथे सन्मान होतोय. 5 सामने 15 विकेट, 54 बॉलमध्ये 15 विकेट त्याने घेतल्यात, 60 धावा त्याने खर्च केल्यात. त्याचाही ॲव्हरेज खूप चांगला आहे 4चा. इकॉनॉमी जर तुम्ही पाहिली त्याची तर 6.67 आणि या दोन्ही खेळाडूंचा सन्मान ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप देऊन इथे त्यांचा सन्मान होतोय. त्याच्यावर आपण अजून एक टेबल तिथे बघितलं कुणाल तर 3 विकेट एका सामन्यात त्याने घेतल्या, 4 विकेट त्यांनी 2 सामन्यामध्ये घेतलेत. हा सुद्धा लेखाजोखा बघायला मिळाला. बघा दोन्ही खेळाडू ज्येष्ठांचे वरिष्ठांचे आशीर्वाद घेत आहेत आणि ग्राउंडवर पुन्हा सज्ज होत आहेत हा सामना खेळण्यासाठी. हा सन्मान आहे या खेळाडूंचा. आणि बघू शकता त्या कॅपचं चुंबन घेत असताना आपण बघतोय भावेश 15 विकेट या खेळाडूने घेतल्या आहेत या स्पर्धेमध्ये. म्हणून आपण बघतोय की त्याच्या डोक्यावर या रंगाची म्हणजे पर्पल रंगाची कॅप आहे. दिस इज अ प्राऊड मुवमेंट आणि ग्रेट अचिव्हमेंट फ्रॉम भावेश म्हात्रे. अप्रतिम खेळ, 15 विकेट एखाद्या खेळाडूसाठी हे ड्रीम असतं, स्वप्न असतं. ते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतीच्या ज्या क्रिकेट्समध्ये पूर्ण झालं आहे ते आपण बघतोय. ते म्हणजे भावेशचं ते एका वेळेला आपण बघतोय की एक वाघच उभा आहे, एक ग्रेट बॅट्समन उभा आहे आणि त्याने कुठल्या तब्बल 148 धावा या स्पर्धेमध्ये. एक्झॅक्ट 148 धावा पूर्ण करणारा खेळाडू आता 150च्या वर तो जाईल हीच अपेक्षा प्रेक्षक करून आलेले आहेत. परंतु आपण सध्या पाहतोय 4 धावा तर त्याच्या खात्यामध्ये आहेत आणि पहिलं षटक इथे संपलंय. उदय मुंडे आता गुणसंख्याक लेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याबरोबर जॉईन झालेले आहेत. आपलंही सहर्ष स्वागत, शुभ सकाळ. खूप सुंदर आज ड्रेस कोड जय दुर्गा क्रिकेट संघ काटाईचा खूप सुंदर आहे. ब्ल्यू गोल्डन मिक्स कलर आपण बघतोय, कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. थँक्यू सावली क्रिएशन. आणि यश आपण बघतोय मागे तो लोगो आहे, पूल केलाय चेंडूला ऑन साईडला. शेतशी त्या ठिकाणी आहे. एक दल जे कंप्लीट होते. पडलेगाव संघासाठी पारितोषिक आलंय स्वर्गीय महादेव जोमा म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार सुयश वनेश म्हात्रे यांच्याकडून 2222 जर सामना विजयी झाला तर. त्याचबरोबर दिनेश सकाराम म्हात्रे यांच्याकडून सलग 3 षटकार, त्यांची तर बॅटिंग होऊन गेली आहे तर पारितोषिक त्यांच्यासाठी होतं ते 3 षटकारांसाठी 1000 रुपये याची आम्ही अनाउन्समेंट केलेली आहे. बॅटिंगसाठी स्ट्राईक केला आता मात्र केतन म्हात्रे. धावसंख्या 14, 2 गडी बाद. पाठलाग सुरू आहे तो 53चा. उदय मुंडे आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये, राजीव चौधरी आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ स्कोरर ही जबाबदारी पार पाडत असताना. आणि षटक क्रमांक 2 मध्ये स्वप्नील. चला मॅच स्पीडअप करा. बॉटम हँड हलकासा लॉफ्टेड स्ट्रोक, थोडासा अपीच फटका. पण 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. काय कॉर्डिनेशन आहे बघा, जबरदस्त कॉर्डिनेशन. 150 धावा पूर्ण, जोरदार टाळ्या होऊ द्या. ऑरेंज कॅप होल्डर या स्पर्धेमध्ये कंप्लीट करतोय तब्बल 150 धावा, 150 धावा एकटा खेळाडूच्या. बघू शकता स्क्रीनवर केतन म्हात्रे 4 सामने 4 इनिंग 150 धावा. चेंडू खेळलाय 44, त्यापैकी 2 वेळा तो नाबाद राहिलाय. 9 चौकार, 15 षटकार, 30च्या पलीकडे 2 वेळा धावा आणि 50 एकदा आपण बघतोय. अर्धशतक सुद्धा झळकावलंय या खेळाडूने. एक्सलंट बॅटिंग. हाय स्कोर 72, बेस्ट स्कोर या स्पर्धेतला 72, 72 तो एकाच मध्ये आपण बघितला होता. आणि ॲव्हरेज जर आपण बघितला तर ओव्हरऑल 74, 74. सेपाडून खेळायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आणि विकेट. काय ट्रॅप होता हा. मिड विकेटला खेळाडू सेट केला, डान्सिंग डाऊन द विकेट आला. आपण बघितलं केतन आणि इथे विकेट कोणी काढले, स्वप्नीलने. काय कॉन्फिडन्स होता या गोलंदाजीमध्ये. दिस इज द बिग विकेट. फलंदाज बाद होतोय केतन.
मासा जाळ्यामध्ये अडकलाय. स्टेप आउट केलं होतं ऑन साइडला मिड विकेटला पुल करत असताना त्याच्या डोक्यावरून मारायचा होता, परंतु या टीमचा सर्वात धिप्पाड आणि सर्वात उंच खेळाडू तिथे होता अक्षय कुंभार. त्याच्या हातामध्ये हा झेल विसावला आणि विराट कोहली स्टँडमध्ये एकच जल्लोष सुरू झालेला आहे. भारतीय तिरंगा तिथे डौलाने फडकतोय. भरपूर प्रेक्षक तिथे गर्जना करत असताना या मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार केलेला आहे टीम OV11 आदर्श पडलेगावने. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सध्या होत असताना तुम्ही पाहताय आणि सध्या दबाव बनतोय वाकण टीमवर. अत्यंत अनुभवी गोलंदाज आहे OV11 आदर्श पडले संघाचा तो म्हणजे स्वप्नील, आणि त्याने विकेट काढली आहे. अशा मुमेंट आपण जर बघितलं तर बॅट्समनने जो स्ट्रोक ऑफर केला, स्टेप आउट झाला होता, पुढे आला होता, असं वाटलं त्याला की तो एलिव्हेट करायचा, पण तो एलिव्हेट झाला नाही. फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं गेलाच नाही. इव्हन त्याच्याबरोबर हातामध्ये खेळाडू आपण बघितलं की तिथे झेल टिपत असताना अक्षयने खूप सुंदर झेल टिपला. इव्हन अक्षयला काही सामन्यामध्ये आपण बघितलं की तो 12 मॅनच्या भूमिकेत होता, पण आता मात्र इन खेळतोय, संघामध्ये खेळतोय, आणि ते मात्र अत्यंत महत्त्वाची कामगिरी त्याने बजावली आहे की केतनचा झेल त्याने टिपलाय. गुड कॅच. 16 लॉस ऑफ 3. बॅटिंगसाठी नवीन आलेला फलंदाज बघतोय म्हणजेच अविनाश भोईर. जबाबदारी खूप मोठी आहे मात्र खांद्यावर बाकीच्या फलंदाजांच्या, कारण टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलमडली आहे. ऋषी, केतन, जीत बॅक टू द पवेलियन. बॅकवर्डला गेला, कट केला, शतशक पॉईंटला आहे, कव्हर केलं तोपर्यंत क्विक सिंगल, चिकी सिंगल कंप्लीट झाली आहे. आता मात्र थोडंसं डोकं शांत ठेवून खेळावं लागेल, थोडं संयमाने खेळावं लागेल. पॉवर प्ले जरी सुरू आहे, धावा जमवायच्याच आहेत, पण इथे मात्र विकेट जाऊ द्यायची नाही आता मात्र वाकलन संघाला. 15,000 प्रेक्षक सध्या YouTube वाहिनीवर लाईव्ह टेलिकास्ट पाहतायत या सामन्याचं. आणि विशेष म्हणजे काय, हा सामना मी एवढं म्हणेन की बनलाय. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून बॅलन्स मॅच आहे. हो निश्चितच. 50+ गेल्यानंतर आपण बघितलंय की वेगळीच एनर्जी घेऊन गोलंदाजीला उतरले पडले संघ. स्वीप केलाय, चेंडू ऑन साईडला, क्षेत्ररक्षक तिथे येतोय, वेगाने तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव. गुड फिल्डिंग. कॅप्टन त्या ठिकाणी होता स्वतः हर्षल. मी ते फक्त आणि फक्त एकच धाव. 3 फलंदाज, ते सुद्धा टॉप ऑर्डर, सगळ्यात महत्त्वाचे फलंदाज या संघाची बाद झाले. तीच धावसंख्या बनवण्यासाठी किंवा धावसंख्या वेगाने आपल्या संघासाठी जमवण्यासाठी ओळखली जातात. असा ऋषीवर बाद झाला, केतन बाद झाला, जीत भोईर बाद झाला, आणि आता मात्र बाकीचे 2 फलंदाज हळूहळू का होईना पण धावसंख्या पुढे सरकवत आहेत. जितेश आणि अविनाश. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, काय फटका होता, टायमिंग सुंदर, बेमिसाल शॉट, पॅरलल स्ट्रोक, अत्यंत जवळून, जमिनी जवळून हा फटका, सीमारेषेच्या बाहेर षटकार. काय रिव्हर्स फटका आहे. स्विच केलेलं नाहीये, बॅटला ग्रीप चेंज केलेलं नाहीये, परंतु लगेच स्टँड अँड डिलिव्हर्ड. काय फटका होता. बंदुकीतून निघालेली गोळी आणि याच्या बॅटमधून निघालेला हा बॉल त्याच वेगाने फ्लॅट अँड फ्युरियस बॉल थेट गेला डीप कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या मधून सीमारेषा पलीकडे. धावा मिळतात 6 आणि आता 18 बॉलमध्ये वाकण टीमला धावा करायचे 29. 18 चेंडू 29 धावा. खूप रंगत येणार आहे सामन्यामध्ये. याच्यात मात्र शंका नाही, चांगली फाईट सुरू आहे, चांगलं खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये बघतोय की बॅटिंगसाठी वाकळण संघ 3 फलंदाज गमावले, धावसंख्या 24 धावा धावफलकावर आहेत, आणि एकूण धावसंख्या बघतोय ती म्हणजे करायचे त्या सामना जिंकण्यासाठी 53. आपण बघतोय की दोन्ही कॅप्टन इथे आलेले आहेत, भूषण आणि त्याचबरोबर उस्मान पटेल, म्हणजेच काय तर प्रवीण 11 खारघरचे कॅप्टन उपस्थित आहेत, आर्या 11 खार्डी संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत, आदित्य 11चे कॅप्टन आहेत ते सुमित डेकळे. आपण सुद्धा लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आहे. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सज्ज होते पुन्हा भावेश. पहिल्याच प्लेमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. धावा निश्चित म्हणे की या षटकामध्ये आल्या त्या 18 नाही तर 13 आल्या. 3 चौकार आपण बघितले, 3 चौकार, 1 सिंगल, 13 धावा, 2 विकेट काढल्या होत्या भावेशने. तो पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू षटकातला, कॉपी बुक स्टाईल, बॅकफुटला गेला, ड्राईव्ह केला, कार्पेट शॉट ऑफर केलाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफ लावून चेंडू तिथे कव्हर करतोय तोपर्यंत 1 धाव, आणि त्याचबरोबर आपण बघतोय की 25 धावा धावफलकावर अंकित होत आहेत. लक्ष गाठायचे 53 धावेचं, अजूनही करायचे त्या 28 धावा सामना जिंकण्यासाठी, पण दोघांनी मात्र संयमाने खेळावं लागेल, तेच महत्त्वाचं आहे. कारण आपण बघितलं की 3 फलंदाज आघाडीचे बाद झालेत, आणि आता मात्र दोघं जण थोडंसं डिलिव्हर सुद्धा करून दाखवत आहेत. आपण बघतोय बॅटिंगमध्ये अविनाश आणि जितेश सुद्धा. पुढचा चेंडू भावेशचा, हो अप्रतिम डिलिव्हरी, एक उंचपुरा असा गोलंदाज आपण बघतोय बॉलिंग मार्कवर. हाय आम ॲक्शन बघायला मिळते, आणि अप्रतिम चेंडूची फेक करत असताना मात्र इथे थोडंसं थांबवत आहेत, बीट करत आहेत ते बॅट्समनला.
मनगडाचा वापर पहा, ज्या पद्धतीने तो बॉल आतमध्ये आणतोय, इन कटर जो टाकतोय, रिस्ट पोझिशन त्याची पहा, हाय ॲक्शन आहे, उंच पुरा खेळाडू आहे आणि ऑलमोस्ट 7 फुटावरून ज्यावेळेला बॉल आतमध्ये येतो, ज्यावेळेला आतमध्ये कटरचा वापर केला जातो, त्यावेळेला या उंचीचे कोणतेही फलंदाज बीटच होतील, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. समोर एक्झिक्यूट केलाय, बॅक टू द बॉलर, ओव्हर द बॉलर हेड. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तिथे चेंडू कव्हर करेल, फेक करेल. 2 धावेचा प्रयत्न सुरू आहे, 2 धावा इथे होतील पूर्ण. गुड रनिंग. जितेश मात्र त्याच्यासमोर आरशासारखा उभा आहे, त्याला कॉम्प्लिमेंट करतोय, तू करू शकतो, यू कॅन डू इट. आणि दोघं जण एकमेकांना कॉम्प्लिमेंट जेव्हा करतात तेव्हा चांगली भागीदारी असते. आणि तेच आपण बघतोय की चौथ्या विकेटसाठी इथे पार्टनरशिप बिल्टअप होत असताना, कारण आपण बघितलं की फलंदाज 3 जेव्हा बाजूला धावसंख्या 16 होती, आता पण आपण धावसंख्या बघतोय धावफलकावर ती म्हणजे 27. म्हणजे काय, तर 11 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत बिल्टअप झाली आहे. आणि ही गरज आहे, ही फक्त छोटी भागीदारी नाही, या भागीदारी तुम्हाला मोठ्या भागीदारीमध्ये कन्वर्ट करावं लागेल, तरच या विजयाच्या समीप तुम्ही पोहोचू शकता. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, गरज आहे ती 26 धावांची सामना जिंकण्यासाठी. स्वीप करायचा प्रयत्न होता, ऑप्शनच्या बाहेर चेंडू, वाईट यॉर्कर. प्रचंड वेग होता या चेंडूवर, जागाच दिली नाही अजिबात फलंदाजाला हा फटका मारण्यासाठी किंवा फटका ऑफर करण्यासाठी. 14 चेंडू आणि 26 धावा करायच्या आहेत. चांगला यॉर्कर, वाईड यॉर्करचा प्रयत्न, तिथून स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जितेश भोईर यांनी देखील या स्पर्धेमध्ये 2015 मध्ये मालिकावीर जिंकलेला आहे पुरस्कार, त्याच्यामुळे हा एक मातब्बर खेळाडू आहे. अवी आता समोर. स्लोअर चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं, चेस केलं चेंडूला, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळायचा होता, टायमिंग अजिबात नाही आहे. बॅट्समनचं फुटवर रीड करून डिलिव्हर करतोय, काय गोलंदाजी केली आहे. एक तर आपण बघितलं की त्याला पर्पल कॅपचा सन्मान मिळाला, 15 विकेट त्याने काढल्या, हा कॉन्फिडन्स त्याला घेऊन आलाय या सामन्यामध्ये, अप्रतिम गोलंदाजी करतोय. सन्मान मिळाला, कॅप डोक्यावर घातली आणि त्याच्यानंतर वेग पहा, काय प्रचंड वेग राहिला गोलंदाजीमध्ये. टप्पा, अचूकता, भेदकता सर्व गोष्टी या गोलंदाजाने दाखवल्यात. चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी खेळाडू नाहीये स्वीपर कव्हरमध्ये, डीप मध्ये खेळाडू होते ते चेंडू कव्हर करतोय, पॉईंटचा खेळाडू होते ते चेंडू कव्हर करून फेक करतो, परंतु 2 धावा कॉन्फिडंटली होत असताना पूर्ण 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या पण बघतोय ती 3 षटकाच्या अग्रीस ते 29 धावा धावफलकावर. समीकरण जे उरलं आहे मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे, पण इथे मात्र काय नेट टू नेट फाईट दिले. पडले संघाचं कौतुक व्हायला हवं. ज्याप्रमाणे नाणेफेक जिंकली, थोडा वेळ यांनी घेतला, कारण 9 वाजता आपल्याला सामना सुरू करायचा होता. 8:50ला ड्रॉ झाला, त्यानंतर आपण बघितलं की 52ला टॉस झाला, त्यानंतर थोडासा वेळ घेतला हर्षलने की आम्ही काय करायचं आहे, की टीममध्ये मीटिंग झाली, नंतर डिसिजन घेतला की आम्ही बॅटिंग करू. सर्वप्रथम आपण जर बघितलं तर बॅटिंग करत असताना पहिल्या टप्प्यामध्ये 2 षटकांमध्ये धावा फक्त 15 होत्या, 3 फलंदाज त्यांनी गमावले होते, कारण विकेटवर आपण बघितलं की ड्यू होता, थोडंसं दमटपणा होता. पण नंतर ज्याप्रमाणे बॅटिंग केली, मी मयूरचं कौतुक करेन, मयूरने खूप चांगला खेळ केला. मयूरने आपल्या बॅटमधनं चांगली बॅटिंग केली, 2-3 चौकार आपण बघितले त्याच्या बॅटमधून, 2 डबल, म्हणजे काय, आता आपण बघितलं 16 आणि म्हणजे 2-18, म्हणजे 18 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवल्या. आणि त्याला मात्र पार्टनरशिप सुद्धा चांगली आपल्याला बघायला मिळाली. हर्षल पाटील असो, त्यानंतर रोशन असो, सगळ्यांनी पार्टनरशिप चांगली केली. छोटी छोटी का होईना पण चांगली पार्टनरशिप. इव्हन त्यांची धावसंख्या आपण 50च्या पलीकडे गेली बघितली, आणि त्या मोमेंटला गोलंदाज आता मात्र या मोमेंटला हवी होत आहेत, आणि त्यांना मात्र इथे बळ मिळालं आहे की 50च्या पलीकडे धावसंख्या गेली, आम्ही फाईट बॅक करू शकतो. 12 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण आलंय. हे समीकरण जर उदयजी पाहिलं ना, तर कंपल्सरी 2 बाउंड्रीज माराव्या लागतील. बाउंड्रीजचा अर्थ असा आहे की षटकार किंवा चौकार तुम्हाला कमीत कमी 2 मारावेच लागणार आहेत या समीकरणामध्ये. 12 बॉल धावा करायचे 24, परंतु विकेट फॅक्टर महत्वाचा आहे. पहिल्या डावामध्ये 5 विकेट गेल्या होत्या, दुसऱ्या डावामध्ये फक्त 3च विकेट गेलेल्या आहेत वाकण संघाच्या. मॅच ऑन, 12 बॉल 24 धावा. ड्रिंक ब्रेक नंतर बघूया आता गोलंदाज कुठला गोलंदाजी मार्क करेल. आय थिंक अजून एक लेफ्ट आर्म ह्यांच्या या संघामध्ये आहे जो चांगली गोलंदाजी करतो, आणि त्याच्या हातात आय थिंक षटक सोपवले. अक्षय म्हात्रे ते बॉलिंग मार्कवर. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना, कारण जिंकणारा संघ थेट अंतिम फेरी गाठेल या ग्रामीण विभागातून, ग्रामीण पूलमधून, स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतीच्या क्रिकेट स्पर्धेची. 5 लाखाचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. ऑलरेडी बक्षीसपात्र फेरीमध्ये हे 4ही संघ आहेत. लक्ष आहे आता मात्र 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 24 धावा. गोलंदाज सज्ज होतोय तो हेदुटणे गाव, कॉमेंट्री बॉक्स एंड कडून अक्षय म्हात्रे. समोर जाईल तो स्ट्रायकिंग एंडला जितेशला. टॉस केलाय, समोर ड्राईव्ह केलाय, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, लॉंग आपण बघतोय वैभव त्या ठिकाणी पोहोचतोय, थोडासा फंबल झालाय, 3 धावायचा प्रयत्न निश्चित असेल. बघा ते चेंडू उचलून कव्हर करेपर्यंत, फेकेपर्यंत. अप्रतिम एफर्ट वैभवचे.
चांगली फिल्डिंग बघायला मिळते. तो लोळला, पडला, खाली घसरला, पण इथे मात्र चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाऊ दिला नाही. एक्सलंट एफर्ट आणि बॅकअप सुद्धा तेवढं चांगलं बघायला मिळतंय. कमिटमेंट 100% एफर्ट असं नाहीये. बॉटमहँडचा खूप चांगला वापर होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आला तो पहा, त्यानंतर पडला तो तिथे क्षेत्ररक्षक करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शेवटी बॉल अडवला. आपल्या टीमसाठी नक्की एक धाव त्याने वाचवली आहे. 11 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. काय खेळ केलाय गोलंदाजीच्या माध्यमातून पडले संघाने ज्याप्रमाणे रिप्लाय केलाय, उत्तर दिलंय. कमिटमेंट खूप चांगला शब्द आहे आणि ती कमिटमेंट इथे मात्र पूर्ण करतोय पडले संघाचा प्रत्येक खेळाडू. बॅकफुटला गेला, ड्राईव्ह केला, चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल ट्रॅप पुन्हा एकदा केला अक्षयने आणि फलंदाज बाद होतोय तो स्ट्रायकिंग एंडचा. म्हणजेच काय आपण बघितलं, अविनाश भोईरला तंबूत परतावं लागेल. 4थी विकेट मिळाली आहे ती पडले संघाला. बॅकफुट पंच आणि रोहनच्या हातामध्ये हा फटका सजवलाय फलंदाजाने. विकेट प्राप्त केली आहे अक्षयने. बॉलमध्ये जास्त काही खराब नव्हतं. थोडासा शॉट टाकला होता, तिथूनच लेग ब्रेक होता. पडल्यानंतर हलकासा बाहेर विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुट पंच आणि थेट हातामध्ये मारलाय. त्याच्यामुळे फलंदाज परतलाय. मॅच ऑन. 4 विकेट आता गमावलेल्या आहेत वाकण टीमने देखील. म्हणजेच काय 10 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅचमध्ये आणि 10 बॉलमध्ये धावा करायचे 21. 10 चेंडू 21 धावा. 10 चेंडू 21 धावा. जीत और हार आपकी सोच पर निर्भर करती है. मान लो को तो हार होगी और जीत होगी जब ठान लोगे. काय तसा परफॉर्मन्स मात्र करावा लागेल कुणाल. आपण बघतोय की ज्याप्रमाणे इथे ठरवून आले होते की विकेट्स आपल्याला काढायचे आहेत आणि इंटरव्ह्यूमध्ये विकेट काढल्यात, ही सगळ्यात माझी आपण बाजू बघतोय. प्रत्येक गोलंदाज येतोय, एफर्ट दाखवतोय. आपण बघितलं तर एक षटक आपण भावेशचं बघितलं, त्या षटकाने धावा खर्च केल्या 13, पण 2 विकेट त्याने काढल्या. भावेशने अजून एक षटक टाकलं, 5 धावा खर्च केल्या, पण इकॉनॉमिकल राहिला. स्वप्नीलने एक षटक टाकलं, 11 धावा खर्च करून एक महत्त्वाची विकेट काढली आहे. त्याबद्दल अक्षय सुद्धा डिलिव्हर करतोय, एक विकेट तो सुद्धा काढतोय. 19,000 प्रेक्षक सध्या ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. 19,000. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतीच्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये. प्रेक्षकांसाठी खूप मोठ्या प्रमाणात आपण बक्षीस आहेत. 5 स्पोर्ट्स बायसिकल आहे, 5 कूलर आहेत, एक मोटरसायकल आहे लकी ड्रॉच्या माध्यमातून. पुन्हा अक्षय सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज किरण. हो, अप्रतिम डिलिव्हरी, अपील आणि कॉट बिहाइंड. फलंदाज बाद. काय उत्साह, काय एनर्जी आहे, काय जल्लोष आहे. यष्टीच्या मागून आपण बघितलं कॅच अप्रतिम टिपला तो मयूरने आणि एकच जल्लोष. फलंदाज बाद. म्हणतात ना, लालच बुरी बला आहे. थोडासा बॉल पुढे टाकला, फ्लाइट दिली. एवढी फ्लाइट लेफ्ट आर्म गोलंदाज देतोय आणि या फ्लाइटच्या जाळ्यामध्ये अडकला आपल्याला पाहायला मिळाला. टर्न चांगला प्राप्त केला. बॉल एवढा वळला की तो कोणालाच नाही कळला. फलंदाज बाद होतोय किरण. बॅटची कडा घेत असताना गोल्डन डकचा शिकार. किरण मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. आता या मॅचमध्ये ट्विस्ट कायम आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. पहा ऍक्शन रिप्ले. थोडासा पुढे टाकला बॉल, टर्न आणि त्याचबरोबर बाउन्स देखील. बॅटची कडा घेत असताना मयूरने कोणती चूक केलेली नाहीये. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा चीता जल्लोष करत असताना जयघोष होतोय आता स्टँड मध्ये. गणपती बाप्पा मोरयाचा. 5 फलंदाज बाद, 9 चेंडू आणि धावा करायचे 21. 9 चेंडू 21 धावा. अक्षय बॅक टू बॅक विकेट काढताना फुलटूच्या चेंडू फुल टॉस टाकलाय. त्याच्यावर रबर स्टॅम्प दाखवलाय, थेट पाठवलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. येतोय तो षटकार. तोडलेला आहे. पारितोषिक होतं 1,000 रुपयाचं. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. षटकार आलाय. 8 बॉल 15 धावा.
पुढचा चेंडू अक्षयचा. ओ व्हॉट अ शॉट. ऍक्शन रिप्ले आणि धडाडते ती तोफ आपण बघतोय ग्राउंडवर उमेश भोईरची. 2 चेंडू 2 मोठे हल्ले ब्लास्ट झालेत. सीमारेषेबाहेर षटकार षटकार. आज फलंदाज बाद झालेले आहेत. 7 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता. हा बॉल अक्षरशः खेचून मारलाय आउटसाइड द ऑफ स्टंप मधून महेंद्र सिंग. दोन्ही स्टँडच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. 6 धावा. फलंदाज उमेश मैदानामध्ये, ज्याने शेवटचं षटक टाकलं होतं. पहिल्या डावामध्ये 2 चौकार मारले होते त्याच्या विरुद्ध मयूरने, परंतु आता ते वसूल करत असताना मी 2 बाउंड्रीजचा उल्लेख करत होतो. त्या बाउंड्रीज आता इथे येत असताना 2 षटकार मारलेले आहेत फलंदाज उमेशने. दोन्ही टीमने 5-5 विकेट इथे गमावलेले आहेत आणि टॉस मात्र जिंकलेला आहे टीम OV11 आदर्श पडले. म्हणजे 7 बॉल मध्ये 9 धावा या कराव्याच लागतील वाकण टीमला. 7 बॉल 9 धावा. बिना लक्ष्य के जिया नहीं जाता, चौके मारे बिना रहा नहीं जाता, 1-2 रन लेके क्या करोगे, छक्के मारे बिना मजा नहीं आता. ते 2 षटकार दाखवले. मागे जातोय चेंडू. 2 षटकारामुळे आपण बघतोय की या संघाने काय कमबॅक केलंय, काय पलटवार केलाय. गोलंदाज येऊन विकेट्स घेत होते, आता मात्र षटकार मारून आपण बघतोय की अप्रतिम खेळ आपण बघतोय उमेश भोईरचा. 2 षटकारामुळे काय झालंय की आपण बघतोय की जो दबाव होता तो म्हणजे तो पूर्णपणे दूर झालाय. प्रेशर दूर झालाय. आता मात्र मुक्तपणे बॅटिंग करावी लागेल. बघायचं आहे चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती आता 6 आणि करायचे त्या सामना जिंकण्यासाठी मैदानावर ते म्हणजेच 8 धावा. 6 बॉल 8 कंपल्सरी टार्गेटचे. हा नियम आता मी तुम्हाला का सांगतोय, कारण पहा 5-5 विकेट दोन्ही टीमचे इथे बाद झालेले आहेत आणि टॉस मात्र पडले संघाने जिंकलाय. त्याच्यामुळे 6 बॉलमध्ये 8 धावा कराव्याच लागतील. 6 चेंडू 8 धावा. 21,000 प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत यूट्यूब वाहिनीवर. दोन्ही यूट्यूब वाहिनीवर, मग GTC आणि tenniscricket.in. 21,000. सनी पाटील यांचे इथे आगमन झालंय. गुड मॉर्निंग सनी पाटील. राज पाटील आपले सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. बॉल आता शिल्लक आहेत 6 बॉलमध्ये धावा करायच्यात 8. कंपल्सरी करावे लागतील. त्याचं कारण आहे 5-5 विकेट दोन्ही टीमने गमावल्यात आणि टॉस जिंकलाय OV11 आदर्श पडलेने. माहिरा एंटरप्राइजेस 21-21 यांच्याकडून अविनाश म्हात्रे आणि रुपेश आवेश गायकर वाकळण यांच्याकडून उमेशसाठी 3,000चं कॅश प्राइज आलेलं आहे. गुड बॅटिंग. 6 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची गरज आहे. 2 षटकारामुळे आपण बघतोय ते प्रेशर पूर्णपणे दूर झालं आहे आणि आता मात्र मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे ते वाकळण संघाने. लक्षात ठेवा की सामना कंपल्सरी इथे मात्र धावा चेस करावे लागतील. पहिल्या सेटमध्ये आपण बघितलं की 5 विकेट, इथून आपण बघितलं 5 विकेट, पण पडले संघ हा टॉस विन आहे. ही जमेची बाजू आहे पडले संघाची. 6 चेंडू 8 धावा. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल तो रोशन कुंभार. गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू घेऊन या षटकामध्ये 5व्या षटकातला. हो पूल केलाय. बघायचं त्या ठिकाणी एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. बाउंड्री. किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. अध्याय लिहिला जाईल या स्पर्धेमध्ये या सामन्याचा, कारण आता आपण पाहतोय जिथे 1 किंवा 2 धावा आल्या असत्या तिथे खराब क्षेत्ररक्षण झालं आणि चौकार मिळालाय. ऋतिक होता, त्याच्याकडून चूक होते. 4 धावा मिळतात. अपयशानंतर सुरू होणाऱ्या अध्यायालाच यश म्हणतात. आज एक अध्याय लिहिला जाईल. यशाची यशोगाथा लिहिली जाईल. पाहूया संघ कोणता जिंकतोय. OV11 आदर्श पडलेगाव की दुसऱ्या बाजूला संघ वाकळण. आता बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये धावा करायचे 4 कंपल्सरी. काय मॅच होती, मात्र होती. ॲटमॉस्फिअर, दबाव होता प्रेशरवर आपण बघतोय खेळाडूंवर आणि तो दबाव बघायला मिळाला ऋतिककडून. की ते मात्र चेंडू आपण बघितला. तुम्ही बघतायत आज मेन इन ब्लू जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटे, हरिश्चंद्र पैलवान, त्यानंतर उदय मुंडे, अनंत पाटील. हा चेंडू बघायचा आहे सीमारेषा बाहेरच. विजय षटकार. MS धोनी स्टाईल. मॅच फिनिश. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ नॉक, व्हॉट अ गेम. आणि वाकळण संघ थेट अंतिम फेरीमध्ये फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलेला आहे. वाकळण या टीमने नमवलेला आहे आदर्श पडलेगाव या संघाला सेमी फायनल मध्ये. चुका झाल्या आदर्श पडलेगाव टीम कडून आणि शेवटी म्हणतात ना
जो जीता वही सिकंदर. आणि आता सध्या सिकंदर म्हणजेच राजा संघ आहे वाकळण. सलग 3 वेळेला फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या ठरलेला आहे वाकळण. हॅट्रिक होईल का विजयाची संध्याकाळ आपल्याला सांगेल, परंतु सेमी फायनल जिंकून फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय वाकळण.